प्रसार माध्यमासमोर चळवळीतले नेते आदरणीय सावंत साहेब, वय वर्ष 88, त्याबरोबर अमित दादा असतील, सुशांतजी असतील, देशमुख साहेब असतील, हे सगळेजण गेल्या 2-3 दिवसापूर्वी साहेबांनी प्रसार माध्यमासमोर येऊन या तालुक्याला आव्हान केलं. आणि म्हणून आज बघतोय आपण की जो काही प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडला त्याविषयी आपल्याला आज इथं ही सगळी मंडळी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. आपल्या प्रसार माध्यमासमोर बोलायला मला एक आनंद वाटेल की आम्ही 2-4 जण चळवळीतले असून बाकी सगळे आव्हान केल्यानंतर सगळी सर्वसामान्य कोणाला काय अडचणी आल्या पोलीस स्टेशन बाबतीत ही सगळी मंडळी इथे ती बाईट बघून आलेली आहे. मला आपल्या समोर एकच सांगायचं आहे की पोलीस स्टेशनचे PI बोरसे साहेब असतील किंवा बाकीचे हे काय आमचे दुश्मन नाहीये, परंतु बोरसे साहेबांना आम्ही अनेक वेळा विनंती केली. आम्ही आमचे काही कामं घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत सर्वसामान्यांचे कामं सुद्धा नेली. त्याचे काही रिझल्ट आले, काही रिझल्ट आले नाही. परंतु आज ज्या पद्धतीनं हा जो उद्रेक होतोय हा उद्रेक वेगळा आहे. आज अकोला तालुक्यातले जेवढे बीट आहे त्या प्रत्येक बीटला जो काय बीट हवालदार आहे तो तिथे राहायला पाहिजे. आज सगळे बीट हवालदार हे अकोल्यात बसतात. शमशेरपूर बीट व्हॅकंट आहे, कुतूळ बीट व्हॅकंट आहे, राजूर बीट व्हॅकंट आहे, भंडारदरा बीट व्हॅकंट आहे. हे सगळ्या बीटवरती आज तसं जर बघितलं तर अकोला तालुका म्हणजे फक्त अकोला शहर नव्हे, विस्तृत ह्या अकोला तालुक्यामध्ये ज्या काही ग्रामीण भागामध्ये जी काही गुंडागिरी वाढलेली आहे, ज्या पद्धतीने दारूचे धंदे असतील, क्लब असतील, हे जे लोक वाढलेले हे सर्वसामान्य लोकांना त्रास देतात हे वारंवार आपण सांगितलेलं आहे. आज अकोला तालुक्यामध्ये सावकारकी फोपवते, जे सावकारकीमध्ये काम करतायत ते लोक वेगळ्या पद्धतीने रात्री अपरात्री सर्वसामान्य लोकांना फोन करून भेडसावतात. त्या लोकांच्या कुठेही नोंदी होत नाही आणि तीच लोक दिवसा सफेद कपडे घालून पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला फिरून यांना अक्षरशः गुंगा करून ही लोक सर्वसामान्यांना पिळवणूक करण्यासाठी मी म्हणतो आज प्रशासनाला फॉर झाली का? ह्या गोष्टी अत्यंत भयानक आहे. बोरसे साहेब माझे मित्र आहेत. साहेब 4 वेळा मी त्यांच्याशी बोललो. साहेब म्हणलो चांगल्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्याबरोबर नक्की आहे, परंतु वाईट गोष्टीसाठी आम्ही त्या तालुक्याच्या जनतेबरोबर आहे हे आम्ही आज खडसावून सांगतोय. आज मला वाटतंय एक मीटिंग आहे. आज BJ साहेबांवर एक NC दाखल झाली, एक मीटिंग आहे. आज पोलीस स्टेशनचे आजपर्यंत ह्या अशा अनेक मिटिंगा झाल्या पण पोलीस स्टेशनचा प्रतिनिधी कधी आला नाही. आम्ही काही चुकीचं करत नाही. साहेबांनी 4 प्रतिनिधी जरी पाठवले ना आमच्या शूटिंग घेतलं तरी आमच्या याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आम्हाला एकच सांगायचंय की ही कायद्याची दहशत जे खरंच कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्यासाठी जर केली तर मला वाटतं ह्या अकोला तालुक्यामध्ये दारूबंदी होईल, जुगारबंदी होईल, सावकारबंदी होईल, मटकाबंदी होईल. आज अनेक ग्रामीण भागातील शाळा कॉलेजांमधून आज इथे एक ताई आलेल्या आहे. अनेक मुलींना त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी असताना किंवा त्यांची प्रॉपर्टी हिसकावून घेण्यासाठी त्यांना प्रेमाचं आमिष दाखवून त्या मुली पळून जातात. त्यांचा शोध कोण लावेल? आज त्या ताई इथे आक्रोश करून सांगताय. असे अनेक प्रकरण आहे की हे आज आपल्या ह्या तालुक्यासमोर आली पाहिजेत आणि याला वाचा फुटली पाहिजे. मला वाटतं BJ साहेब याच्यातील उद्या परवा 2-4 दिवसामध्ये आपण जर ह्या वाचा फोडायला गेलो तर आमच्यावर सुद्धा काही आम्ही दादा गुन्हे दाखल होतील, हरकत नाही. आम्ही जर चुकीचं असेल तर आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ द्या. याच्या अगोदर सुद्धा आमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे. गुन्हे जर खरे असतील तर ते सिद्ध करू आम्ही. परंतु मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये जे अन्यायाने होरपळलेले लोक आहे त्यांना वाचवण्याची जबाबदारी जर 88 वर्षे वयाचा एक योद्धा घेतोय, सावंत साहेब नेतृत्व करताय, तर मग सगळ्यांनी ह्या मीटिंग मध्ये सांगितलं आपण काही शंड आहोत? मुळीच नाही. मी अजूनही पोलीस स्टेशनला आव्हान करतोय, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. हे तुमचं काम, तुमचं पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनाला न आवरणारं ह्या अकोला तालुक्यामधलं बोकाळलेली जी परिस्थिती आहे, बोकाळलेले जे अमानुष धंदे आहे आणि जे धंदे जे लोक करताय त्याच्यातून गोरगरिबांना जी लोक पिळताय
हे आवरणं पोलीस स्टेशनची की बस की बात राहिलेली नाही. त्यांना सर्वसामान्य आणि चांगले माणसं जोपर्यंत साथीला जात नाही तोपर्यंत ह्या अकोला तालुक्यातली ही गुंडशाही, ही दारूशाही, आणि म्हणून तुम्ही दारोड्यांचं ऐकून, तुम्ही दारू विकणाऱ्यांचं ऐकून चांगल्या माणसांना तुम्ही त्यांचं मेरिट चेक करा. अरे त्यांनी कुठं प्रशासनात काम केलंय, त्यांची आतापर्यंत काय हिस्ट्री आहे, त्यांचं काय आहे, खरंच ते दारोडे आहेत का, दररोज एखाद्या दारू पिऊन पडतात का? पण तुम्ही त्यांचं नाही ऐकणार. जे कधी दारू पित नाही, जे कधी कोणाला अन्याय करत नाही, फक्त प्रशासनाच्या विरोधात जर कोणाला अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस ते आवाज उठवतात, त्यांचा आवाज दाबण्यासाठी जर तुम्ही कोणाचं तरी, मी तर सरळ सांगेल आम्ही दादा, कोणाच्या लोकप्रतिनिधीच्या नावाखाली तुम्ही किंवा कोणाचा फोन आला तुम्हाला की यांना आवरा म्हणून, अशा चांगल्या माणसांना जर पोलीस स्टेशन जर अशा पद्धतीनं जर वागणूक देत असेल तर मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला पुढे यावं लागेल. आम्हाला पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या सगळ्या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे. आम्ही ते सगळे व्हिडिओ चेक केले. उद्या त्यांची प्रशासनातून उद्या हायकोर्टामध्ये आम्ही जाणार आहे. उद्या ते हायकोर्टामध्ये ते चॅलेंज करतील. उद्या तो गुन्हा सिद्ध होईल, काय व्हायचा तो होईल. परंतु आम्हाला दिसतंय याच्यात चुकीचं काही नाहीये. परंतु तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर थोडंसं बोलल्यानंतर एखाद्या माणसाचा ज्या वेळेस 40-50 वर्षामध्ये एखादा मुंगी सुद्धा मारलेली नाही, एखादा गुन्हा दाखल झालेला नाही, कुणी आरेचं कार्य केलं नाही, पण तुम्ही ज्या वेळेस त्यांना आरोपी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस जर तुम्हाला कोणी थोडंसं दमदाटवून बोललं किंवा तुमच्यावरती थोडं चिडून बोललं तर तुम्हाला किती इन्सल्टिंग वाटलं. मग ज्यांची हयात गेली तुमच्या एवढाच त्यांनी पण प्रशासनामध्ये काम केलंय, जास्त काम केलंय, तर तुम्ही त्यांना आरोपी करताय. तुम्हाला तर फक्त ते बोलले. आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं जर असं अन्यायकारी काम जर ह्या तालुक्यामध्ये करणार असेल किंवा एक वेगळा पायंडा जर पाडणार असेल तर मला वाटतं अकोल्याच्या सुज्ञ जनतेने समोर आलं पाहिजे. आजच 50 लोकांनी इथे एक बाईट ऐकून जर 50 जणांच्या जर व्यथा इथे येत असेल तर सावंत साहेब, तुम्हाला ह्या अकोला तालुक्यात तुम्ही हयात असेपर्यंत एका ठिकाणी तुम्हाला एक दिवस तालुक्याचा आठवड्यातून जर दिला तर मला वाटतं तुमच्याकडे पोलीस स्टेशनपेक्षा 100 कंप्लेंट ही लोक न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे येतील साहेब. आणि म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला कोणा अन्याय करायचा नाही, कुठल्या अधिकाऱ्याला डॉमिनेट करायचं नाही. आम्ही दादा कोणाशी आमची दुश्मनी नाहीये, आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे नाहीये. आम्ही तुमच्यासाठी इथं रिकव्हरी एजंट होऊ शकत नाही, परंतु ज्या रिकव्हरी एजंटचं ऐकून, ज्या दलालांचं ऐकून तुम्ही जर सर्वसामान्य इथली व्यवस्था जर बदलायला निघाले असेल किंवा बदल करायला निघाला असेल तर मला वाटतं त्या एजंट लोकांचं ऐकू नका. तुमच्यासाठी ते देव असतील पण सर्वसामान्यांसाठी ते त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करणारे लोक आहेत. आणि म्हणून ती लोक सगळे आम्हाला सगळ्यांना कळाली ती लोक कोण आहे. आज त्या लोकांवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. जे क्लब चालवतात, जे व्याजाचे धंदे करतात, जे दारूचे दुकानं चालवतात, जे इथं लोकांचे सौदे करतात, अशा लोकांपासून ही सगळी जनता सावध करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. साहेब, विजय साहेब, आपल्याला संविधान मार्गाने जायचे. आपल्याला उद्या डीवायएसपी साहेब असेल, आपले एसपी साहेब असेल, राज्याचे गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्यापर्यंत आपण व्यथा मांडू की आमची ही व्यवस्था आहे, आमची जी काय पोलीस स्टेशनची ही व्यवस्था आहे ही सुधारली पाहिजे. आमच्या तालुक्यातील गोरगरीब जनता भयभीत झालेली आहे. आज हा लढा विजय साहेबांसाठी आम्ही आलो नाही, इथं बिलकुल आलेलो नाही, परंतु हा एक उदाहरण आहे. एखाद्या माणसाला जर एवढा संघर्ष करायला लागत असेल तर सर्वसामान्य ह्या ताई कुठे जातील. ही पेठ्याची वाडीचे असतील, ही बाकीचे लोक असेल, अक्षरशः त्यांनी जमिनी घाण ठेवून ही जी काय चुकीची जी खटले ज्यांच्यावरती लादली गेली ती खटल्यांचा आज ते संघर्ष करतायत. कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांचा, ते तर आज अकोला कोर्टामध्ये येऊ शकत नाही. ते कधी हायकोर्टामध्ये जाणार आहे, कधी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. आणि म्हणून त्यांना आज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जर करायची वेळ असेल तर त्यांच्या मुलांचं कुटुंब व्यवस्था, त्यांच्या मुलांचे शिक्षण कधी करतील. म्हणून मला ह्या तालुक्यातील जनतेला आव्हान करायचं आहे, बाबांनो, हा लढा विजय साहेबांसाठी नाही. आपली एकच मागणी, इथली ही जी व्यवस्था आहे, मग पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, की सगळ्या विभागांमध्ये आपण अंकुश ठेवण्यासाठी, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी चांगल्या लोकांनी समोर यावं आणि हा लढा उभारावा. हीच आज या पत्रकार परिषदेमध्ये सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमची सगळ्यांची मागणी आहे.
विषय आमचा एकच आहे, लोकप्रतिनिधीचं काम असतं. एखादा जर तालुक्यामध्ये असा जर संघर्ष पेटला, एखाद्या सर्वसामान्य जनतेचे आणि किंवा एखादा प्रश्न उपस्थित झाला, संविधानिक प्रश्न उपस्थित झाला, तर त्या लोकप्रतिनिधींना तो विरोधक असू द्या नाही तर त्याच्या पक्षाचा असू द्या, त्यांनी ती बैठक घडवून आणणं प्रशासनाबरोबर ही त्यांची जबाबदारी असते. परंतु आपले लोकप्रतिनिधी तिथं कमी पडताना आपल्याला दिसते. जनरल भावना